नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, मला तर आता भीती वाटायला लागली की आपल्या घराला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना. म्हणजे बघा ना, आपलं हसतं खेळतं कुटुंब ऐश्वर्या आपल्या घरामध्ये आली आणि आपलं संपूर्ण कुटुंब तिने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने तिने वाटचालसुद्धा सुरू केली. आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला तिने त्रास दिला, प्रत्येक व्यक्तीला तिच्या वागण्याचा त्रास झालेला आहे आणि तेव्हापासून आपण काही सेलिब्रेशनसुद्धा केलेलं नाही आहे. मला तर आता भीती वाटायला लागली, आपण एखादी गोष्ट सेलिब्रेट करायला गेलो आणि जर ती साजरी करताच आली नाही तर, म्हणजे या आपल्या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागते की काय, अशी मला आता भीती वाटायला लागली. मी खरं सांगते, मला आनंद सेलिब्रेट करावा असं सुद्धा वाटत नाही. पटकन कुणाची दृष्ट लागेल आणि पुन्हा आपल्या नात्यांमध्ये दुरावा येतो की काय, अशी भीती वाटायला लागली मला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं असं काय करतेस, तू तर नेहमी इथे सगळ्यांना पॉझिटिव्ह राहायला सांगतेस ना, जे काही होईल ते सगळं चांगलंच होईल. आणि तरीसुद्धा आपल्या घरावरती संकट आली तरीसुद्धा आपण सगळेजण एकत्र येऊन त्या संकटांना सामोरं जायचं, असंच म्हणणं आहे ना तुझं. मी तुला इतकं कधीच खचलेलं बघितलं नव्हतं आणि इतका नेगेटिव्ह विचार तर तू कधी केलाही नव्हतास. मग आताच अशी वागायला का लागलेस. हे बघ जानकी, आनंद सेलिब्रेट करायचा आपण. मी तर आता येतानाच कोर्टामध्ये मिठाई घेऊन येणार आहे, कळलं तुला. तुझा सौमित्रवरती विश्वास आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, स्वतःपेक्षाही जास्त माझा सौमित्र भाऊजींवरती विश्वास आहे. ते नक्की मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी मग आता सौमित्रवरती विश्वास ठेव आणि अगं तुझे कर्म इतके चांगले आहेत की तुला कुणीही शिक्षा होऊ देणारच नाही. हे बघ जानकी, काही झालं तरीसुद्धा आज तू निर्दोष सिद्ध होणार म्हणजे होणार, असं ऋषिकेश जानकीला सांगत असतो. आणि अजिबात नेगेटिव्ह विचार करायचा नाही, त्या ऐश्वर्याचा विचार करायचा नाही. आपण चांगले कर्म केलेत ना, आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवायचा आणि आपण पुढे जायचं. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आता आपण निघूया का, कोर्टात जायला आपल्याला उशीर होतोय. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की सौमित्र कुठे आहे. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तर सकाळी लवकरच गेले ना, काल मी तुम्हाला सांगायला विसरले. अहो, आपल्या अवंतिकाच्या वडिलांची तब्येत बिघडली होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तेव्हा काल रात्री सौमित्र भाऊजी आणि अवंतिका दोघेजणं तिच्या वडिलांना भेटायला गेले होते आणि तिकडे अवंतिका काल रात्री थांबली होती. सौमित्र भाऊजी तिला म्हणाले की तू तुझ्या वडिलांबरोबर थांब आणि ते आले होते, पण सकाळी ते पुन्हा लवकर गेले त्यांना भेटायला. आता ते हॉस्पिटलमध्ये जातील, अवंतिकाच्या वडिलांना भेटून ते डिरेक्टली कोर्टामध्ये येतील. आपण त्यांची कोर्टामध्ये वाट बघूया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, चल आता उशीर होतोय, आपल्याला सुद्धा कोर्टामध्ये जायला निघायला हवं. तेव्हा इथे सौमित्र तिथेच येईल, आपण त्याला कोर्टामध्येच भेटू. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेश दोघेजणं कोर्टामध्ये जायला तयार होतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने सौमित्रला सगळे पुरावे आणून द्यायला सांगितलेले असतात, कारण अवंतिका तिच्या ताब्यात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या हे घे, तू जे काही पुरावे मागितले होतेस ते सगळे पुरावे आहेत, प्रॉपर्टीचे पेपर, फोटोज, सगळं काही आहे याच्यामध्ये. जा आता अवंतिकाला लवकरात लवकर सोडून दे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ती आता प्रॉपर्टीचे पेपर, पुरावे सगळे बघते आणि म्हणत असते, अरे वा, बायकोसाठी किती एफर्ट्स घेतलेस तू. हे एफर्ट्स जर माझ्यासाठी थोडेसे दाखवले असतेस तर आज तुमची जी काही अवस्था आहे ना, ती झालीच नसती, नाही का. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, तुझ्यासाठी एफर्ट्स, तुझी तेवढी लायकी तरी आहे का ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बास झालं, माझी लायकी काढायची नाही अजिबात. आत्तापर्यंत तुम्ही सगळे रणदिवे आहे ना तेच करत आलात, माझी लायकी काढत आलात, म्हणून तुम्हाला माझं जे नाही रूप आहे ना ते रूप तुम्हाला दाखवावं लागलं, कळलं ना. मी जशी नाही आहे त्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर वागले. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही ऐश्वर्या, तसं नाही आहे, तू आहेस ना नागिन, आहेस नागिन, विषारी नागिन. विषारी नागिनीला कसं डसायचं कसं हे सांगावं लागत नाही, तिला बरोबर दात काढले की तिला डसता येतंच. तसं आहे तुझं, तू सुद्धा विषारी नागिन आहेस, तुला इथे कसं डसायचं हे सांगायची गरज नाही आहे, तू तसंही आम्हाला उद्ध्वस्त केलंच असतंस. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, नाही सौमित्र,
मी फक्त इथे विषारी नागिन नाही आहे, तर मी इच्छाधारी नागिन आहे. म्हणजे मी कशी जी इच्छा मनामध्ये ठरवते ना, ती पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण एफर्ट्स टाकते. तशी मी इच्छाधारी नागिन आहे. मी म्हणाले होते तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणार, तर मी उद्ध्वस्त केलंच की नाही. आता तुझ्या बायकोला मी सोडवेन रे, पण आत्ताच नाही. त्या जानकीला जोपर्यंत मी जेलमध्ये पाठवत नाही ना, त्या जानकीला जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. ती जेलमध्ये जाणारच. आणि तुला सांगू का सौमित्र, तू माझ्या रडारवरती कधीच नव्हतास. तू माझ्या रडारवरती कधीच नव्हतास. मी तुला कधीच त्रास देणार नव्हते. जरीसुद्धा तू माझ्याबरोबर लग्न न करता, त्या ऐश्वर्याबरोबर लग्न न करता त्या अवंतिकाशी लग्न केलंस ना, तरीसुद्धा तू माझ्या रडारवर नव्हतास. पण मी तरी काय करू? तुला तुझ्या जानकी वहिनीचा जरा जास्तच पुळका होता ना, म्हणून म्हणून तू माझ्या रडारवरती आलास. मी तिला जेव्हा जेव्हा मात देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तू सुद्धा तिच्या सपोर्टमध्ये आलास आणि ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही सौमित्र, कळते का तुला? आणि म्हणून म्हणून मला तुला धडा शिकवावा लागला. म्हणून तुला आणि तुझ्या बायकोला सुद्धा मला त्रास द्यावा लागला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, आता एक काम करायचं. आता प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे दिलेस, पुरावे दिलेस. आता तुझी बायकोसुद्धा मी लवकरच सोडून देईन. तेव्हा सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या लवकरात लवकर सोडवा तिला, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे हो हो, लवकरच सोडवणार आहे तुझ्या बायकोला. जरा धीर धर, पेशन्स नाही आहेत अजिबात तुझ्यामध्ये. तेव्हा सौमित्र म्हणतो, कुठे आहे माझी बायको? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे तुझ्या मनात आहे ना, तुझ्या हृदयात आहे तुझी बायको, आणि थोडा वेळ अजून तिला तिथेच ठेव. तुझी बायको माझ्या ताब्यात आहे, मी तुला सांगितलंय ना. पण जोपर्यंत कोर्टामध्ये या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत तुझी बायको माझ्या ताब्यात आहे. हे कुणालाही कळता कामा नये, नाहीतर तिच्याबरोबर काय होईल हे तुला बरोबर माहितीच आहे नाही का? त्याच्यामुळे आत्ताच अवंतिकाबद्दल कुणाला काही कळता कामा नये. ती माझ्या ताब्यात आहे. एकदा का ह्या केसचा निकाल लागला की मी तिला सोडून देईन. मी काही करणार नाही आहे तिला. तू दिलेला शब्द पाळलास ना, आता मी दिलेला शब्द पाळणार. तुझ्या बायकोला काही होणार नाही आहे, असं इथे ऐश्वर्या म्हणते आणि सरळ निघून जाते. म्हणजे इथे ऐश्वर्याने स्पष्ट केलेलं असतं की तू पेपर वगैरे दिलेस म्हणून मी लगेच अवंतिकाला सोडणार नाही. जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ती माझ्या ताब्यातच राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये तारीख असते. तेव्हा नानासाहेब आणि सुमित्रा दोघेजण देवाजवळ येऊन उभे राहिलेले असतात, ते सुद्धा हात जोडून. आणि इथे नाना म्हणत असतात की देवा, आजपर्यंत मी तुझ्याकडे माझ्यासाठी असं काही मागितलेलं नाही आहे. जे काही होतं मी त्याच्यामध्ये समाधान होतो. आता मी इथे उभा राहिलेलो आहे ते म्हणजे माझ्या जानकीसाठी. ती जरी माझी सून असली तरीसुद्धा मुलीपेक्षा कमी नाही आहे ती मला. देवा, आत्तापर्यंत देवी आई तुझी कृपादृष्टी या घरावरती नेहमीच होती. प्रत्येक संकटामधून, जरी घरावरती संकट आलं तरीसुद्धा प्रत्येक संकटामधून तुम्ही आम्हाला सुखरूपरित्या बाहेर काढले. तेवढीच मेहनत या घरासाठी जर कुणी घेतली असेल तर ती आहे जानकी. जानकीने या घराला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे अगदी तिने स्वतःला सुद्धा विसरून, स्वतःचा सुद्धा विचार न करता तिने या कुटुंबाच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार केलेला आहे आणि माझ्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती या घरामध्ये असते तेव्हा घरामध्ये एक वेगळं चैतन्य असतं. तिने सगळं चांगलं करूनसुद्धा तिच्यावरती आम्ही कधी कधी अविश्वास दाखवला. पण आता माझ्या जानकीला तुमची गरज आहे. तिला या संकटातून बाहेर काढा. तिची निर्दोष मुक्तता करा. तिला या प्रकरणामध्ये अडकवलं गेलं, तिला इथे सुखरूप या प्रकरणातून बाहेर काढा. तिचा विजय होऊ दे, ती जिंकूनच घरी परत येऊ दे, असं नाना म्हणत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आहो तसंच होईल. मी इथे देवी आईला नवस केलाय ना जाऊन, आपली जानकी सुखरूपरित्या बाहेर पडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सुमित्रा नानांना म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणत असते, अहो का तुम्ही मला असं बांधून ठेवलेत? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही हे सगळं ऐश्वर्याला वाचवण्यासाठी करताय ना. पण जिने गुन्हा केला आहे तिला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुम्ही ऐश्वर्याला वाचू शकणार नाही. आणि तुम्ही सौमित्राला इथे ब्लॅकमेल करताय ना. सौमित्र तुम्हाला कधीच पेपर आणून देणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही ग, तसं नाही आहे. तुझ्या नवऱ्याला तुझी जरा जास्तच काळजी आहे, म्हणून त्याने आहे ना त्याची सगळी तत्त्व, त्याचे प्रिन्सिपल्स बाजूला ठेवले. आणि हे बघ, सगळे पुरावे, प्रॉपर्टीचे पेपर, फोटोज, सगळं काही मला आणून दिलेलं आहे. कारण तुझ्या नवऱ्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर कुणी आहे तर ती तू आहेस ना. त्याच्यामुळे तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने सगळे पुरावे मला आणून दिले.
त्याच्यामुळे आता जानकीला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचू शकणार नाही. जानकीला शिक्षा ही होणारच. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या अगं किती खालच्या पातीला जाणार आहेस गं तू, किती खालच्या पातीला जाणार आहेस. म्हणजे आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू स्वतःच्या स्वार्थासाठी आहे ना कितीही नीचपणा करू शकतेस, कितीही खालच्या पातीला जाऊ शकतेस ना, हे पुन्हा तू सिद्ध केलेलं आहेस. तेव्हा सयाजी म्हणतोय, गप्प बसायचं, माझ्या पोरीला एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, कळलं ना, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. आणि ऐश्वर्या जाऊ दे, हिच्या तोंडी लागायला नको, आपल्याला कोर्टामध्ये जावं लागणार आहे. आजचं हेअरिंग आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे चल आपण कोर्टात जाऊया. आणि तुम्ही हिच्यावरती लक्ष ठेवा रे. आणि तुम्ही कावेरीबाई जर कुणाला काही सांगायला गेलात किंवा कुणाला काही माहिती पोचवलीत तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, कळलं ना. तर इथे जिवंतपणे नरक यातना कशा भोगतात ना त्या मी तुम्हाला भोगायला लावेन, कळलं का. या वेळेला काही आगाऊपणा करायचा नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा चला चला, आपल्याला उशीर होतोय. आजचं हेअरिंग खरंच आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. त्या जानकीला शिक्षा होताना आपल्याला बघायचं आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या आणि सयाजी दोघेजण निघून गेलेले असतात. तेव्हा तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की अवंतिका बेटा, अगं या लोकांनी तुला ज्या पद्धतीने इथे आणलं आहे ना, त्यांनी सिद्ध केलं आहे, त्यांच्या पापाचा घडा भरत चालला आहे. आणि तू काळजी करू नको बेटा, पुरावे जरी नसतील ना तरी आपली जानकीचं पुण्य इतकं मोठं आहे ना की तिला शिक्षा होणारच नाही, तिच्यावरती कुठलंही संकट येणार नाही, असं इकडे कावेरी आता अवंतिकाला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळे इथे आता कोर्टामध्ये जमलेले असतात. ऐश्वर्या आणि सयाजी आल्यानंतर इथे सौमित्र पूर्णपणे घाबरलेला असतो. इथे सौमित्र पहिल्यांदा इतका घाबरलेला असतो प्रेक्षकांनो आपल्या बायकोसाठी, अवंतिकासाठी त्याने इथे आपलं घरसुद्धा सोडलं होतं, कारण ऐश्वर्याबरोबर लग्न केलं नाही म्हणून नाना रागवलेले असतात. पण इथे सौमित्र तरीसुद्धा आपल्या बायकोची अवंतिकाची साथ देतो आणि घरसुद्धा सोडतो. आणि म्हणूनच त्याच आता बायकोसाठी त्यांनी ते प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याला नेऊन दिलेले असतात. पण प्रेक्षकांनो इथे आता जानकी पूर्णपणे फसणार असते, कारण आज कोर्टाचा निकाल होणार असतो आणि त्याच वेळेला पुरावे सौमित्रकडे नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी कोर्टामध्ये उभी असते विटनेस बॉक्समध्ये आणि सौमित्रकडे बघत असते. सौमित्र पूर्णपणे घाबरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जज साहेब म्हणत असतात, जज साहेब येतात, ते म्हणत असतात की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही इथे जानकी रणदिवे यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी ऐश्वर्याच्या विरोधामध्ये पुरावे सादर करणार होतात ना, ते पुरावे प्लीज तुम्ही कोर्टामध्ये सादर करा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सौमित्र आता गप्पच बसतो. तो म्हणत असतो की पुरावे नाही आहेत माझ्याकडे. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, काय पुरावे नाही आहेत तुमच्याकडे? ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही ठीक आहात ना? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो जज साहेब म्हणतात, अहो कालपर्यंत तुम्ही म्हणत होता की ऐश्वर्याच्या विरोधामध्ये तुमच्याकडे खूप असे ठोस पुरावे आहेत आणि तेच तुम्ही आज कोर्टामध्ये सादर करणार होता. हे बघा, काल इथे ऐश्वर्या रणदिवे यांना चक्कर आली, त्यामुळे आपल्याला कोर्टाचा निकाल जाहीर करता आला नाही. फक्त तेवढंच काम उरलं होतं आता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणतो, जज साहेब बरोबर बोलताय तुम्ही, आज मी कोर्टामध्ये इथे पेपर सादर करणार होतो, पण आता ते माझ्याकडे नाही आहेत. खरं सांगतोय मी, माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे जो मी कोर्टामध्ये सादर करेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जज साहेब म्हणत असतात की सौमित्र रणदिवे, मला कळत नाही आहे नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम आहे. अहो कालपर्यंत तुम्ही इतक्या ठामपणे म्हणत होता की तुमच्याकडे इतके पुरावे आहेत की तुम्ही ऐश्वर्याला गुन्हेगार सिद्ध करू शकता आणि आज त्यातला एकसुद्धा पुरावा तुम्ही कोर्टामध्ये सादर करू शकत नाही. याला काय म्हणतात? तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की नक्की काय चाललं आहे? सौमित्र भाऊजी इतके का घाबरलेत? सौमित्र भाऊजी यांना मी इतकं घाबरलेलं याआधी कधीच बघितलेलं नाही आहे. मग ते या वेळेला इतके का घाबरलेत आणि असे का बोलतायत ते कोर्टामध्ये की त्यांच्याकडे पुरावेच नाही आहेत? सौमित्र भाऊजींकडे पुरावे तर होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी त्याला हाक मारत असते, सौमित्र भाऊजी काय झालं आहे? पण इथे सौमित्रचं लक्षच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्या आणि इथे सयाजी विखे पाटील दोघेजण छान आता हसत असतात. जानकी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. तिला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की सौमित्र भाऊजी एवढं टेन्शनमध्ये काय आहेत. तिने याआधी सौमित्राला इतकं टेन्शनमध्ये कधीच बघितलेलं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो
इथे जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजींना याआधी मी इतकं टेन्शनमध्ये कधीच बघितलेलं नाही आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की तुमच्याकडे जर कुठलाच पुरावा नसेल तर मग मला इथे निकाल द्यावाच लागेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेब आपला निकाल देण्याच्या आधी इथे आता ऐश्वर्याचे वकील उभे राहतात, ॲडव्होकेट धर्माधिकारी, आणि ते म्हणत असतात की जज साहेब, बघितलं तुम्ही, काल इथे सौमित्र रणदिवे यांनी त्या शिंदेचा जो काही मुद्दा होता तो खोडून काढला. त्याने दिलेली साक्ष खोटी होती हे त्यांनी सिद्ध केलं आणि नंतरला पुरावे सादर करणार होते. आणि ते ठामपणे म्हणत होते की माझ्याकडे पुरावे आहेत, पण त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते जज साहेब. त्यांनी हिरोगिरी केली काल, पण नंतरला त्यांना कळलं की हिरोगिरी करून काही होणार नाही आहे, कारण त्यांच्याकडे पुरावेच नाही आहेत. आणि ते त्यांनी आता कोर्टामध्ये इथे मांडलेलं आहे. त्याने सिद्ध केले की त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, ते खोटं बोलत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, प्लीज प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, जज साहेब, तुम्ही कोर्टाचा निकाल लवकरात लवकर जाहीर करा. यांना तुम्हाला वेगळी तारीख द्यायची गरजसुद्धा नाही आहे. यांनी आज सिद्ध केले की ते कोर्टाचा फक्त वेळ वाया घालवत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो, जज साहेब, प्लीज असं करू नका. जानकी वहिनी निर्दोष आहे. ऐश्वर्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत, पण ते आत्ता माझ्याकडे नाही आहेत, पण मी नक्की कोर्टामध्ये ते पुरावे सादर करेन. मला थोडा वेळ द्या जज साहेब, प्लीज थोडा वेळ द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी नकोच म्हणत असतात, पण इथे जज साहेब म्हणत असतात, काल तुम्ही इतका महत्त्वाचा मुद्दा खोडून काढलात, ते म्हणजे दिलेली साक्ष. त्यामुळे आम्ही खूपच जास्त इम्प्रेस झालो होतो. पण इथे तर तुम्ही आता पुरावे सादर करणार होता आणि म्हणताय की पुरावे नाही आहेत म्हणून, म्हणजे तुम्ही एक प्रकारे कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, तुम्हाला इथे 2 दिवसाची मुदत दिली जाते. हे कोर्ट आता 2 दिवसानंतर भरेल. तुम्हाला 2 दिवसानंतर इथे कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करावेच लागणार आहेत. आणि जर तसं नाही झालं ना ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तर मात्र मला तुमच्यावरती आणि तुमच्या आशिलावरती कठोरातली कठोर कारवाई करावी लागेल, असं जज साहेब म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण घरी जायला निघतात. सौमित्र सगळ्यात आधी निघालेला असतो. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की सौमित्र दादाला काय झालं आहे? दादा, अरे पुरावे नाही आहेत म्हणजे? पुरावे तर होते ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, सारंग तू जरा शांत हो. हे बघ, मला असं वाटतं ना काहीतरी गडबड आहे, म्हणजे आपला सौमित्र आहे ना कुठल्या तरी टेन्शनमध्ये असं मला वाटतंय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो दादा, सगळं काही ठीक आहे. अरे पुरावे माझ्याकडून हरवले ना, म्हणून ते मला कोर्टामध्ये सादर नाही करता आले. तर इथे ऐश्वर्याचे वकील धर्माधिकारी म्हणत असतात की अरे बरं झालं तुम्ही त्यांच्याकडून सगळे पुरावे काढून घेतलेत. आता त्यांच्याकडे काहीही नसणार आहे ना, बरोबर की नाही? बरं झालं. आता ते सगळे रणदिवे कसे रस्त्यावरती येतात ना, ते बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की वहिनी सॉरी, अगं माझ्याकडे पुरावे होते, पण ते कसे काय हरवले मला नाही माहिती. पुरावे हरवले, ते माझ्याकडे आता नाही आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मी घरी जातोय, मला जावं लागेल, असं म्हणून सौमित्र आता घरी जातो. त्यानंतरला ऐश्वर्याच्या गुंडांची गाडी येते आणि ऐश्वर्याच्या गुंड लोक आता अवंतिकाला गाडीतून धक्का देतात आणि तिला खाली पडतात. तेव्हा अवंतिका आता रस्त्यावरती पडलेली असते तिच्या घराच्या समोर. तेव्हा सुमित्र धावत पळत येते आणि म्हणते, अगं अवंतिका, काय झालं, काय झालं तुला? आणि हे लोक कोण आहेत ज्यांनी तुला इथे ढकललं? कोण आहेत हे लोक? तेव्हा अवंतिका आता गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, मला इतक्यावरच गप्प बसायचं नाही आहे, मी स्वतःला निर्दोष सिद्ध मला करायचंच आहे. पण त्याचबरोबर त्या जानकीला या प्रकरणामध्ये मला इतकं अडकवायचं आहे ना की कितीही तिने हातपाय मारले ना तरीसुद्धा ती या प्रकरणामधून बाहेर नाही पडली पाहिजे, अशी माझी खूपच जास्त मनापासून इच्छा आहे. तेव्हा सयाजी काका म्हणत असतात की होणार होणार पोरी होणार, तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण होणार. त्यानंतर प्रेक्षकांना सुमित्रा म्हणत असते, अवंतिका, अगं कोण होती ती माणसं? सांग ना, कोण घेऊन आलं तुला इथे? तू कुठे होतीस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र धावत पळत बाहेर येतो. सुमित्रा म्हणते, सौमित्र अरे लवकर इकडे ये, ही बा अवंतिका आली आहे. तेव्हा सौमित्र येतो आणि म्हणतो, अवंतिका ठीक आहेस ना तू? अवंतिका कशी आहेस तू? तेव्हा इथे सौमित्र अवंतिकाला मिठी मारतो. अवंतिकासुद्धा खूप जास्त रडत असते. ज्या पद्धतीने तिला वेगळं केलेलं असतं ती खूपच जास्त घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी, प्रॉपर्टीचे पेपर घरामध्ये नाही आहेत. ते नसणारच ना, नाहीतर ते सौमित्राला मिळाले नसते का? प्रॉपर्टीचे पेपर हरवलेत, सौमित्राचं म्हणणं आहे. ते कुणीतरी घेतले असतील का?
प्रॉपर्टीचे पेपर हरवू कसे शकतात? तेवढ्यातच अवंतिका म्हणते, सौमी अरे असं काय करतोयस? प्रॉपर्टीचे पेपर तर. तेव्हा इथे सौमित्र तिला आता शांत राहायला सांगतो. तो म्हणतो, नाही अवंतिका, प्रॉपर्टीचे पेपर घरात नाही आहेत आणि ते कुठे आहेत मलासुद्धा माहिती नाही आहे. सॉरी अवंतिका, प्रॉपर्टीचे पेपर हरवले. माझ्या हातात आता काहीच नाही आहे, असं तो अवंतिकाला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आपला सौमित्र आहे ना, तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. हे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, कारण त्यांना इथे त्याच्याकडे बघून आता कळत असतं.